नमस्कार मित्रांनो, आज आपण हातावरच्या पोळ्या कशा करायच्या ते शिकणार आहोत. त्यासाठी मी रेग्युलर जसे आपण कणिक मळतो तशीच मळायची आहे, पण थोडीशी पतली मळायची आहे. तुम्ही बघू शकता, आपण एकदम अशी जोर लावून कचकच कचकच तिंबायची आणि उंड्याला एकदम सॉफ्ट कणिक मळून घ्यायची आणि पाणी आणि तेल लावून 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं, भिजत घालायचं. आणि आमच्या बाजूलाच बंजारा समाज राहत आहे आणि ते असे हातावरच्या पोळ्या नेहमी बनवतात आणि माझ्या मुलीला म्हणजे जान्हवीला खूप आवडतात. मग त्यांनी एक वेळा करून दिल्या होत्या, तर मी आता घरी ट्राय करत आहे. मी त्यांच्याकडनं शिकून घेतलेलं आहे की पोळ्या हातावरच्या कशा बनवायच्या. आणि या बंजारा स्टाईलमध्ये केलेल्या पोळ्या एकदम छान आणि टेस्टी लागतात. त्याला तेल लावलेलं असतं, पीठ लावत नसतो आपण. एकदम सॉफ्ट आणि एकदम पतल्या बनतात. आणि तुम्ही पण ह्या घरी ट्राय करू शकता. आणि आवडलं तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की कशा वाटल्या. आता तुम्ही आता तुम्हीही अशाच प्रकारचा उंडा कणिक मळून पोळ्या कशा करतात ते बघून घ्या आणि अशाच प्रकारे पोळ्या करून बघा. आपण रेग्युलर बेलण्याने जशा पोळ्या करतो तशाच प्रकारचा उंडा असतो, पण याला 5-7 मिनटं तुम्ही असं तिंबत राहायला पाहिजे आणि मग तो सॉफ्ट होत राहील आणि मग तो 15 मिनिट भिजत घालायचा आहे. तुम्ही बघू शकता की 15 मिनिटांनी हा उंडा एकदम सॉफ्ट आणि एकदम लादीसारखा, जसे की बनपावसारखा तो एकदम हात टाकला तर जात आहे. बघा, तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट लागत आहे हाताला. सर्वप्रथम थोडासा कणिक हातावर घ्यायचे आहे, थोडं तेल लावायचं, थोडं पोळपाटवर थोडंसं पीठ लावून थोडंसं असं आपण रोल बनवल्यासारखं छोटंसं करूया. आणि मग ते बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मी कसं करत आहे. एकदम छोटासा कणिक घ्यायचा आहे, त्याने एकदम आरपार दिसेल एवढी पतली ट्रान्सपरंट पोळी बनते. तुम्ही बघू शकता किती पतली पोळी बनलेली आहे. तव्यावरती तुम्ही पोळी भाजून घ्यायची आहे, खाली वरती करायची. ते बघू शकता एकदम पतली आणि एकदम छोटीशी पोळी बनलेली आहे. तुम्ही बघू शकता की पोळी कशी भाजत आहे आणि पोळ्या कशा मी बनवत आहे. अशा प्रकारच्या पोळ्या जान्हवी 5 ते 6 खाते, तिला खूप आवडतात. रसाबरोबर तर खूपच छान लागतात. अशा प्रकारच्या पोळ्या एकदम टेस्टी आणि एकदम यम्मी लागतात. लहान मुलांना तर या पोळ्या खूप आवडतात. तुम्ही बघू शकता एवढ्या एवढ्याशा क्वांटिटी, एवढीशीच कणिक होती, त्याच्यात मी भरपूर पोळ्या बनवलेल्या